कागल शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात नगर परिषदेनं कडक पावलं उचलली आहेत। शहरातील अनधिकृत बांधकाम आणि फुटपाथवरील अतिक्रमणं दिलेल्या वेळेत स्वतःहून न काढल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला। दरम्यान प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करत अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत। कागल नगर परिषद हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे। शहरातील प्रत्येक प्रभागात तसंच रस्ते आणि फुटपाथवर अनधिकृत अतिक्रमणं करण्यात आली आहेत। काही व्यावसायिकांनी परवानगीशिवाय खोकी उभारली असून शहराचा बकालपणा वाढत असल्याचं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। शहर सुंदर, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी नगर परिषद प्रशासनानं विशेष टास्क फोर्स स्थापन केलाय। आवश्यकतेनुसार पोलिसांच्या मदतीनं अनधिकृत अतिक्रमण आणि बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात छोट्या मोठ्या व्यावसायिक विभागातील अतिक्रमणं, फुटपाथवरील अतिक्रमणं तसंच बस स्थानक ते निपाणी वेस या मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे। ठाकरे चौक ते बस स्थानक या भागातून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होणार आहे। विनापरवाना मंडप, पत्र्याचं शेड अथवा अन्य बांधकामं केलेल्यांनी नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल। दरम्यान नगरपालिका प्रशासनानं संबंधितांना स्वतःहून अतिक्रमणं काढून घेण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत। नोटीस दिल्यापासून 24 तासात संबंधितांनी आपली अतिक्रमणं काढून घ्यावीत, अन्यथा अतिक्रमणं काढून त्याचा खर्च आणि 1000 रुपयांच्या दंडाची आकारणी केली जाईल। उल्लंघन केल्यास दररोज 200 रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्यात येईल असा इशारा नोटीसीतून देण्यात आलाय।